संतांच्या संस्कृतीवर आधारलेले महाराष्ट्र राज्य। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी निसर्गासोबत जगणे शिकवले। त्यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ही शिकवण आपल्या अभंगातून जगाला दिली। मात्र मनुष्य जातीसोबत पशु पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्यावाचून भटकंती करून मृत्यू येण्याची वेळ केवळ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे येऊन ठेपली। ही घटना आहे मालेगाव तालुक्यातील सावकारवाडी, अंधारपाडे, मोरे वस्ती येथील। आज अगदी शाळेतील पहिल्या वर्गात बाल अवस्थेत मुलांना शिकवले जाते की भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे आणि त्याचे संरक्षण करणे आपले कर्तव्य। परंतु याच मालेगाव तालुक्यातील या परिसरात या मोरांना पिण्याच्या पाण्याविना गतप्राण व्हावे लागते। केवळ तेव्हा मात्र प्रशासन डोळे झाकून या गोष्टीकडे दुर्लक्ष कसे करते, हा सवाल सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही। सुकी नदीवरील झाडी बंधाऱ्याच्या पाण्यावर हा परिसर अवलंबून आहे। मात्र वन खात्याकडून येथील पशुपक्ष्यांसाठी कुठेही पाणवठे तयार करण्यात आले नाही। एखाद्या झाडावर मृत मोराचा पाण्याविना व्याकुळ होऊन झालेला मृत्यू आणि त्याची झाडाच्या फांदीवर लटकलेला सांगाडा पाहिला ना की मन हेलावून जाते। मात्र ही परिस्थिती मुक्या प्राण्यांच्याच बाबतीत आहे असे नाही बरं का। येथील ग्रामस्थांवर सुद्धा प्रशासन अन्याय करते। परिसरातील वाडी वस्तीवर पाण्याचा टँकर पोहोचत नाही। एका स्थानिक ग्रामस्थाच्या विहिरीवर हे सर्व पाण्यासाठी अवलंबून होते। मात्र या विहिरीने तळ गाठला। प्रशासन जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करते असे बोलले तर वावगे ठरणार नाही। या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत असून येथील सरपंच अनिल आवारे यांना ग्रामस्थांनी विचारणा केल्यावर आज पाणी येईल, उद्या पाणी येईल असे सांगण्यात येते। तर स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, आमदार यांनी याकडे लक्ष घालून ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्याची मागणी होत आहे। तर गावातील काही ठिकाणी पाण्याचे टँकर येतात, परंतु या दुर्लक्षित विभागात पाणी येत नाही। याचा अर्थ याला राजकीय रंग असल्याचं येथील नागरिकांमध्ये चर्चा आहे। 4 ते 5 किलोमीटर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आज आली असून यासाठी ग्रामस्थांनी तक्रार अर्ज केला असून यावेळी जनार्दन दुकळे, सोमनाथ दुकळे, साहेबराव दुकळे, अशोक वाघ, ओंकार दुकळे, सतीश साळुंके, लक्ष्मण निमनार, दत्तू निमनार, समाधान वाघ, समाधान दगा वाघ, समाधान दुकळे, राजेंद्र वाघ, योगेश साळुंके, संतोष साळुंके, दादाजी वाघ, दादासाहेब सूर्यवंशी, दीपक दुकळे, दादाजी दुकळे, बाबाजी फसले आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। आणि पाणी नाही प्यायला, हे बघा मोरांना सुद्धा पाणी नाही। पाणी आम्ही 2-4 वेळेस ग्रामपंचायतीमध्ये गेलो, पण पाणी येईल सांगता चाटा मारता, पण तरी पाणी येत नाही। शेवटी मग यांचा सहारा घेतला आम्ही। मग त्यामुळं आता पाणी यायला पाहिजे याच्यासाठीच हे चालू आहे। बरं, पंचायतीमध्ये किती वेळा जाऊन आले तुम्ही? कमीत कमी 4-5 वेळा जाऊन आलो आहे आम्ही। हे मोर जे मेले कशामुळे गेले? ते पाण्यामुळे गेले, खास पाण्यामुळे। पाणी येतच नाही का? पाणी येतच नाही। आता पाणी कुठून आणता मग तुम्ही? आता पाणी आम्ही जळगावला ते कृष्णा स्वामीनंद नगर आहे, तिथून पाणी आणतोय मंदिरामधून। पाणी मोरी राहणार अंधारपाडे, पाणीच नाही। एवढे पक्षी किती मरू राहिले, पाणी नाही आम्हाला, प्यायला पाणी नाही, पक्ष्यांना पाणी नाही, काहीच नाही। पंचायतमध्ये 4-5 वेळेस गेलो, गाडी पाठवते नाही, पाणी ते पंचायतचं पाणी ते पाठवते नाही। ते काय म्हणते तुम्हाला? ते म्हणते काय नाही, तुम्ही येऊ करू फक्त एवढंच म्हणते, दुसरं काहीच नाही आणि काहीच पाहते नाही, काहीच नाही। गावात गेलो होतो एक दिवस रात्री, पाणी पंचायतीचं 56 केली पाणी ना, ते आलं होतं। तर ते म्हणे पाणी आलं, सरपंचानं फोन केला, पाणी घ्या पाहायला गेलो तर पाणी बंद झालं। मग एक जण म्हणे काय म्हणून आम्हाला पाणी का देत नाही? ते म्हणे तुम्ही पाणी नाही येणार म्हणे, बंद करून टाकायचं पाणी। म्हणून आम्ही या गावचे नागरिक नाही का? पण नाही नागरिक, डायरेक्ट अशी भाषा, अरे तुला भाषा झाली। रात्री 9 वाजता आम्ही तिथं पोहोचलो होतो, तरी पाणी आलं नाही। आम्ही अशी भरपूर वेळेस गेलो आहे त्यांच्याकडे। माझं नाव समाधान उद्धव गोराणे, राहणार अंधारपाडे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक।
आमच्याकडे पाण्याची अशी फार बिकट अवस्था झाली आहे. तर आम्ही पंचायतकडे जाऊ 4-5 वेळेस विनंती करून सुद्धा ते आम्हाला पाणी देत नाही आहे. आणि आमच्याकडे जे 56 खेडी योजनेचे जे पाणी येतं तर ते 15 दिवसातून येतं. तर आम्हाला 1 तासभर पाणी दिलं जातं. तर आमच्या गावामध्ये काही ठिकाणी नळ जी पाईपलाईन आहे ती फोडल्या गेली आहे, तिथून त्यांच्या विहिरीमध्ये पाणी जातं. तर ते पाणी आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आम्हाला 1 महिन्यापासून प्यायला पाणी नाही. तर या गोष्टीची तुम्ही सर्वांनी दखल घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आमच्याकडं जे टँकर चालू केली सावकारवाडी ग्रामपंचायतने, तर ते टँकरवाले सांगता का तुमच्याकडे यायला रस्ता नाही आहे. आणि जरी रस्ता नाही तर आम्ही त्यांना विनंती केली का तुम्ही या, आम्ही रस्ता करणार आहे, पण तरी ते येत नाही. आणि ते आम्हाला सांगता की तुम्ही खड्डं करा, 500-500, 200-200 रुपये जमा करा. आजची परिस्थिती अशी झाली आहे की आम्हाला 2 रुपये कमायची म्हणजे 2 रुपये याची सुद्धा परिस्थिती नाही आमची. आणि इतका भीषण दुष्काळ झाला आहे आमच्याकडे. तर हे तर अशी बघा, ही मोरांची परिस्थिती अशी झाली आहे का हे 3-4 मोर असे मेले, त्यांना पाणी नाही आहे पिण्यासाठी. आणि असे मोरच नाही तर भरपूर पक्षी, प्राणी, कुत्रे असे भरपूर मेलेले. तर त्याची तुम्ही सर्वांनी एक विनंती करतो की तुम्ही त्याची दखल घ्यावी बा सावकारवाडी ग्रामपंचायतने, अशी मी सरपंच, ग्रामसेवक यांना विनंती करतो. पंचायतनी कुठली दखल घेतलीच नाही का आजपर्यंत तुमची? पंचायतने दखल घेतलीच नाही. पंचायत फक्त आम्ही तिथं गेलं का आमची समस्या 2 ऐकून घेते आणि फक्त त्या गोष्टीची काही विचार तपासणा करत नाही, पुढं काही सांगत नाही. ते का तुम्ही हे पर्याय करा का तो पर्याय करा, तर फक्त सांगता तुम्ही खड्डा करा आणि आम्ही पाणी ओततो. टँकरवाला सांगता का रस्ता नाही, आमचा टँकर येऊ शकत नाही तिकडं. मग तुम्हाला रस्ता नाहीये का? रस्ता आहे आमच्याकडं, तुम्ही पण बघू शकता. 12 टायर, 14 टायर, 16 टायर गाड्या येऊ शकता. उडाउडीचे उत्तर देतात. ज्याचा जास्त वशिला त्यांच्या विहिरींमध्ये पाणी टाकलं जातं. आमच्याकडे विहिरींमध्ये नाही, आमच्याकडे खड्ड्यात पण पाणी टाकलं जात नाही. पाईपलाईन मध्येच आडवी कुठेतरी पडता, आमच्यापर्यंत वस्तीपर्यंत पाणी पोहोचत नाही. पाणी हे ग्रामसेवक, हे सदस्य काय असेल ते आमच्यावर पुरी लक्ष ठेवत नाही. आम्हाला जसे टँकर झालं तसं पाणीच नाही. आमच्या एवढ्या पुरी एरियावर पाणी वडायला जाते, वारं सुटतं, आम्हाला बे वाटतं पुरी धुवायला गेल्यावर. 6 महिन्यापासून या लोकांना पाणी पाजतो इकडे माझ्या विहिरीवरती. वॉटर सप्लायचं पाणी फक्त 1च दिवस आलं माझ्या विहिरीमध्ये. त्यांनी 4च फूट पाणी दिलं या सावकारवाडीच्या लोकांनी वरतून गावाकडनं. मी 4-6 महिन्यापासून या लोकांना पाणी पाजतोय, माझ्या विहिरीत पाणी राहिलेलं नाही. आता या लोकांनी जायचं कुठं नेमकं ते प्रश्न मांडायचा आहे आम्हाला. कुठं जातील? 15 दिवसानंतर 15 ते 3 वारानंतर टँकर येतोय पाणी टाकायला. पिण्याचं पाणी येत नाही. पाणी नाही आम्हाला. माझी रानकी मुलगी बाई आहे, माझ्याजवळ गाडी नाही, सायकल नाही, माझं एकच पोर आहे. ते दररोज उठून 7ला मालेगावला जातं, संध्याकाळी 7ला येतं. मी कुठं जायचं पाण्याला? माझ्याकडून ओढून बी पाणी आणायला एरीमध्ये पाणी नाही. मला पाणी आलंच पाहिजे. आज 3 दिवसात पाणी आलं तर ठीक, नाही महिनाभर बी जेलला जाऊन बसन. मी घाबरायला रिकामी नाही. आमचं गाव अंधारपाड, सावकारवाडी. आम्ही सावकारवाडीमध्ये आमची पंचायत आहे. तर आमच्या इथे 56 खेडीचं पाणी येतं. तर 1 महिना होऊन गेला, तेव्हापासून पाणी येत नाहीये. आणि पाणी आलं बी तर ते साबळे सर सांगता का तुम्हाला 1 तास पर पाणी देऊ आम्ही. आणि 1 तासामध्ये पण ते प्रेशर देत नाही. तर एरीमध्ये काहीच पाणी येत नाही. अगोदर आम्ही टाकीमध्ये पाणी टाकायचो. या इथे टाकी आहे बघा, ती टाकी फुटलेली आहे. तर ती टाकी फुटली, त्याच्यामुळे आम्ही विहिरीमध्ये पाणी टाकलं. हा माणूस मालक आहे त्या विहिरीचा, तो माणूस आम्हाला 2 महिन्यापासून पाणी पाजतोय. तर आता त्या विहिरीत पण पाणी नाही, तर तो माणूसच कुठून पाजणार आहे? तर मी अशी विनंती करतो ग्रामसेवक आणि सरपंचांना की तुम्ही आमच्याकडे तातडीने लक्ष द्यावे. आणि ही जी पाईपलाईन जी आली आहे, तर त्या पाईपलाईनच्या ठिकाणी जे कॉक तुटले होते ते आम्ही सो खर्चाने टाकले. आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आम्ही सो खर्चाने टाकून सुद्धा पाणी येत नाही. आणि पाणी आलं तर मध्ये पाईपलाईन फोडली आहे आणि ते पाणी विहिरीमध्ये काढलं गेलंय. तर तुम्ही आता बी बघू शकता की विहिरीमध्ये पाणी आहे लोकांच्या, आणि आमच्या वस्तीवर पाणी येत नाही. तर मी तुम्हाला अशी विनंती करतो का जर पाणी नाही आलं तर आम्ही 10 दिवसाच्या आत पाणी द्या, नाहीतर आम्ही मालेगावला हंडा मोर्चा आणू. जर नाही आलं तर आमच्या मोर्चाची काही दखल घेतली नाही तर आम्ही आत्मदहन बी करू शकतो. तर तातडीने तुम्ही आमचा प्रश्न सोडवा तुम्ही, ही आमची विनंती तुम्हाला सर्वांची. सुराज्य वेब मीडिया, जी भाऊ भारती, ब्युरो रिपोर्टर, मालेगाव.